जगात असं नाहीच आहे की सगळ्यांवरती आपण समान प्रेम करू शकतो, असं नाहीच आहे जगामध्ये. पण हे एकच पात्राला शक्य आहे, ते म्हणजे आई आणि वडील. यांच्या पोटी एक काय 10 लेकरं जन्माला येऊ दे, सगळ्या लेकरावरती सारखी माया ज्यांना करता येते ना त्यांना आई आणि वडील म्हणत असतात. मग स्वर्गीय गंगाधर बाबा, स्वर्गीय शशिकला आई, त्या दोघांनाही देवाज्ञा झाली. 1 वर्षामध्ये गुरुस्थान आहे, संप्रदाय आहे, खरा परमार्थ आहे, खरं नाम साधना ज्यांच्याकडे आहे, अशी माणसं जगण्यापेक्षाही मरणाला जास्त महत्व देतात की शेवट सुंदर झाला पाहिजे. किती तयारी, मरणाची तयारी म्हणतात त्याला. मेल्यानंतर गंगा हळद आमचे पाय धुवा, आम्ही मेल्यानंतर आमची अस्थी मातीच्या भांड्यात घेऊन जाऊ नका, मडक्यात तांब्याच्या लोट्यामध्ये आमची अस्थी घेऊन जा. इंद्रायणीमध्ये तिला विसर्जित करा. या सगळ्या गोष्टी. आणि अमुक वाराला आम्ही अमुक तिथीला आम्ही या जगाची किंवा आम्हाला देव आज्ञा होणार आहे, हे इथपर्यंत जी माणसं बोलतात ना, हे पुण्यात्मा असतात. आणि मी एक वाक्य बोलले आता की मरणाची तयारी करणारी माणसं फार मोजकी आहेत. ज्याला मरणाची तयारी करता आली त्या व्यक्तीचं जीवन सफल झालं. आज तर या म्हणजे स्वर्गीय गंगाधर बाबा आणि शशिकला आई हे जर आपल्या सुना बाळांना, आपल्या पुढच्या पिढीला सांगून ठेवत असतील की अशा अशा पद्धतीने आमच्या शेवटची सगळी तयारी करा, तर खऱ्या अर्थानं त्या सगळ्या गोष्टी तर त्यांच्या परिवारानं विधिवत पार पाडलेल्या आहेतच. आवाज डबल नका होऊ देऊ या, ट्रबल आणि गेला आपल्या असतात. म्हातारी माणसं, बाप किती म्हातारा होऊ द्या, तो घराचा आधारवड आहे, घराचं छत्र आहे. बापाबद्दल सांगेन मी तुम्हाला, जेवढं आपली आई आपल्यावरती प्रेम करते ना, त्याही पेक्षा अधिक पटीनं आपला बाप आपल्यावरती प्रेम करत असतो. पण आजपर्यंत जगाला बापाचं प्रेम नाही समजलं. आईवर जेवढं साहित्य तयार झालं तेवढं बापावर झालं नाही. बापानं काय दिलं ते काही कळतच नाही. आईनं तोंडावरनं हात फिरवला की मखमल फिरल्यासारखा वाटतो, आणि बापानं तोंडावरनं हात फिरवला की जेसीबीचा बकेट फिरल्यासारखा वाटतो. हा भेद का, हा फरक का? जे प्रेम आईचं आहे त्याही पेक्षा अधिक तर प्रेम वडिलांचं आहे, फक्त ते दिसत नाही. पण बापाचं अतिशय प्रेम आहे आपल्या लेकरावरती. मुलगी सासरी वाटी लावताना 4 चौघीच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून उशीत तोंड घालून रात्र रडणारा बाप अजूनपर्यंत जगाला दिसला नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय, घामेजलेली माय साऱ्या जगाला दिसते. पण त्या भाकरीसाठी मनाचं पोतं पाठीवर वाहताना ज्याच्या जीवाचा घाम झाला तो बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. रखरखत्या उन्हात शेतामध्ये ज्वारीची, गव्हाची, बाजरीची, कापसाची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून शेतात दारे धरणारा बाप अजून का बरं जगाला दिसला नाही? जे प्रेम आपल्या आईचं आहे त्याहीपेक्षा अधिक पटीनं प्रेम बापाचं. काही अभागी मुलं म्हणतात आमच्या बापानं आम्हाला काय दिलं? काकडे गुरुजी, आम्ही सगळ्यांनी आदर्श घ्यावा तुमचा की माय बापाच्या बाबतीत लक्षात घ्या, आपल्या भागामध्ये वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाचा एवढा अट्टहास करत नाहीत. आपण सगळे साक्षीदार आहोत. एवढा अट्टहास वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला करत नाहीत. पण काकडे गुरुजींनी हा अट्टहास केलाय. माय बापाबद्दल अंतकरणामध्ये तो भरलेला भाव त्या कीर्तनाच्या माध्यमातून तो व्यक्त करत आहेत. बोलण्याकडे लक्ष द्या माझ्या. कुणी म्हणतात काय दिलं आमच्या बापाने आम्हाला? काय दिलं? दात घासायला माती सुद्धा ठेवली नाही, कुठलं पद नाही, प्रतिष्ठा नाही, धन नाही, संपत्ती नाही, बंगला नाही, गाडी नाही, काहीच दिलं नाही आमच्या बापाने आम्हाला. अशा लोकांपर्यंत माझा निरोप पोहोचवायचा आहे. आणि आता मी जे बोलणार आहे ते तुम्ही सुद्धा समजून घ्यायचं आहे. तुम्हाला धन किती मिळणार, मान किती मिळणार, पद प्रतिष्ठा किती मिळणार, हा तुमच्या नशिबाचा विषय आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. याच्यासाठी कधीच माई बापाला दोष द्यायचा नाही, कारण तुम्ही तुमचं कर्म सोबत घेऊन आलेला आहात. बापानं कोट्यावधीची प्रॉपर्टी कमवून ठेवली, तुमच्या नशिबातच नसेल ना, तर तुम्ही ती विकाल किंवा तुमच्या नावावर येईपर्यंत ती नष्ट होऊन जाईल. हा प्रारब्धाचा विषय. धनासाठी, पदासाठी, प्रतिष्ठेसाठी माई बापाला दोष द्यायचा नाही. कधी म्हणायचं नाही आमच्या बापानं कुठं आम्हाला प्रॉपर्टी कमवून ठेवली. आता माझा शब्द न शब्द लक्षात घ्या.
आपल्या बापानं आपल्याला धन दिलं का नाही ते अजिबात महत्वाचं नाही. आपल्या बापानं आपल्याला बंगला बांधून ठेवला का नाही तो सुद्धा महत्वाचा नाही. आपल्या पित्यानं आपल्यासाठी एखादं पद नोकरीची व्यवस्था करून ठेवली का नाही तेही अजिबात महत्वाचं नाही. समाजामध्ये आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलंय ते अजिबात महत्वाचं नाही. पण समाजात ताठ मानेनं जगण्यासाठी आपल्या बापानं धन मान पद प्रतिष्ठा हे नाही जरी दिलं तर समाजात जगण्यासाठी त्यानं त्याचं नाव आपल्याला दिलं हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काहीच मागू नका. एका माणसाकडे खूप संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, फिरायला गाड्या आहेत, नोकर आहेत हाताखाली, पण त्याला बापाचं नावच सांगता येत नाही. मला सांगा त्याच्या प्रॉपर्टीला काही किंमत आहे? गरीब माणूस असू द्या पण कॉलर टाईट करून जगेल तेव्हाच जेव्हा बापाचं छत्र डोक्यावर असेल त्यावेळेला. पंछी पंख बिना हाती दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिनहीना वैसे प्राणी भजन बिना. वेशा पुत्र पिता बिनहीना. बापाचं नाव न सांगता येण्याचं दुःख काय असतं कधीतरी वेशेच्या मुलाला आपण विचारलं पाहिजे. आपल्याला आपल्या पित्याचं नाव सांगता येतं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्या जीवनातली. म्हणून बापाला कधीच पैसा बंगला गाडी घोडा जमीन प्रॉपर्टी याच्यासाठी त्याला हिणवू नका. आपल्या बापानं जे आपल्याला दिलं ते जगाच्या बापाला सुद्धा आपल्याला देता नाही आलं. वडिलांचं आपल्या जीवनामध्ये अमौलिक स्थान आहे, खूप मोलाचं स्थान. आणि जे वडिलांचं प्रेम आहे तेच प्रेम आपल्या आईचं पण आहे. आई किती प्रेम करते आपल्यावरती. रामराया जेव्हा वनवासाला निघाले त्यावेळेला माई कौशल्य खूप रडत होते. राघवा मला सोडून जाऊ नको. आई सोडून जाऊ नको म्हणते. रघुवंशाची परंपरा मोडीत काढायची ना. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर बचन न जाय. आई प्राण जाईल पण वचनभंग होणार नाही. ही रघुवंश ओठावर राम आहे, रुमात राम आहे, फक्त एकच ध्यास आहे. कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला सारखं प्रेम आपल्या लेकरावरती असतं. आई वडील आहेत तोपर्यंत सगळ्यांनाच कळतील असं नाही. जिवंत माय बापाला कुत्र्यासारखी भाकरी फेकून वाढणारे भरपूर आहेत आणि कुत्र्याला ताटात घेऊन जेवतात. माय बापाला भाकरी फेकून वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कुत्र्याला ताटात घेऊन जेवा, चावल्याशिवाय राहणार नाही. लोक आता माय बापाला महत्व देत नाहीत. ग्रामीण भाग बरा आहे, शहरात फार वाईट अवस्था आहे. मुलगा नोकरीला असून बाई नोकरीला, म्हातारीला कोण सांभाळायला. लेकरच त्यांची पाळणा घरात आणि ते कुठे त्यांच्या आई वडिलाला वेळ द्यायचे. परिस्थिती वाईट आहे. सगळ्यांनाच आई वडील कळतील असं नाही, पण जरी मायबाप कळत नसले तर ते जग सोडून गेल्यानंतर माणूस रडल्याशिवाय राहत नाही. ते आहे तोपर्यंत किंमत कळते का नाही हा ज्याच्या त्याच्या पुण्याईचा भाग आहे. पण आई वडील गेल्यानंतर कितीही पाढासारखा माणूस असू दे,
किती विद्वान माणूस असू दे, किती ज्ञानिक माणूस असू दे, रडल्याशिवाय राहत नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मायबाप ही खरी संपत्ती आहे आपली. भागवतामध्ये नाभाग राजाचं चरित्र आलेलं आहे. त्या नाभाग राजाच्या भावंडांनी सगळी प्रॉपर्टी वाटून घेतली आणि त्याला म्हटले तुझ्या वाट्याला फक्त आई आणि वडील, दुसरी काही संपत्ती नाही तुला. पण त्यांना कुठे माहिती होतं हीच खरी संपत्ती आहे म्हणून. तो म्हटले काही हरकत नाही, माझ्या वाट्याला जर मायबाप असते. अंगावरच्या कपड्यानिशी मायबापाला घेऊन घराच्या बाहेर पडला आणि काय त्याचं ते पुण्य म्हणावं लागलं आई वडिलांच्या सेवेचं. परिणाम असा झाला तो पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट बनला. पूर्ण पृथ्वीचं राज्य त्याला मिळालं. राज्यच मिळालं नवल नाही, राजा अंबरीशीचं नाव आपण ऐकून आहोत की भगवान परमात्मा बार्शी, सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुका आहे. बार्शीला भगवंताचं मंदिर आहे. तिथे भगवान परमात्माचा अवतार केवळ अंबरीशीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धारिले किती एक. अंबरीशीसारखा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. याचा अर्थ काय आहे? हे आई वडिला एवढं पवित्र तीर्थ ते आहे तोपर्यंत कळत नाही. गेले ना, माणसाने काय रडावं, देव सुद्धा रडला मायबापाच्या आठवणीमध्ये. ज्या वेळेला राजा दशरथ गेले ही बातमी भरताकडून कळाली. दादा चला बरं अयोध्येला वापस. नाही भरता, बाबांचं वचन पूर्ण करायचंय. दादा बाबा गेले आणि वचन पण गेले. बाबा गेले, भरता आता तरी येणारच नाही का? बाबा जर जिवंत असते ना तर नक्कीच मी यदा कदाचित यायचा विचार केला असता. पण आता बाबा जिवंत नाहीत, आता तर मी येणारच नाही का? तर बाबांचं वचन मोडून मला माझ्या बापाला नरकाला पाठवायचं नाही. लेकरा बाळासाठी बाप कोणाचे पैसे व्याजानं काढतो, प्रपंच चालवतो. अचानक बाप मरतो, लोकांचे पैसे फेडायचे राहून जातात, वापस द्यायचे राहून जातात. ज्यांचे पैसे आहेत ते माणसं घरी येतात. आहो तुमच्या पोराला नोकरी लावण्यासाठी तुमच्या मालकानं पैसे घेतले होते, ते पैसे द्या ना. मुलं आणि घरातली माणसं म्हणतात ज्यानं घेतले त्याच्याकडून घ्या. आता तो कुठे राहिला जगामध्ये? हे असं वागणं म्हणजे आपल्या गेलेल्या माणसाला नरकात पाठवणं. नरकात पाठवणं. राम म्हणतात ही चूक मला नाही करायची. मी जर आता बाबाचं वचन मोडून वापस निघालो, वडील असते तर मी आलो असतो, पण आता वडील नाहीत ना, तर हे वचन मोडून मला त्यांना नरकाला नाही पाठवायचं. मी येणार नाही. भरता मी येत नाही. बरं. आणि रामरायाला जेव्हा कळालं वडील गेले तेव्हा राम खूप रडले. बापाच्या आठवणीत एकदा रडले बरं. आणि आणखी एका जागेवरती राम भगवान रडले. कधी? जटायू महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. राम 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 म्हणताय. भगवान आले, काका कोणी केली ही तुमची अवस्था? म्हणजे रावणानं माझे पंख छाटले. काका मी तुम्हाला व्यवस्थित करतो. नको राघवा, जे भाग्य राजा दशरथाला भेटलं नाही ते मला मिळालं. अंतकाळी मुलाची मांडी बापाला अपेक्षित असते की लेकराच्या मांडीवर आपला जीव जावा, पण राजा दशरथाला ते मिळालं नाही. भाग्य अंत समयी मज राम दिसेना, जन्म कशाची आत्मवंचना, अजून न सोडी जीव बंधना. मला माझा राम दिसत नाही. अंतकाळी राम राम म्हणून बापानं जीव सोडला. राम राम करून टाहो फोडला दशरथानं, पण रामाची मांडी आणि रामाचा चेहरा दशरथजीच्या समोर नाही. पण जे भाग्य राजा दशरथाला मिळालं नाही ते भाग्य जटायूला. आणि जेव्हा जटायू महाराजांनी आठवण काढली दशरथ राजाची, राघवा मला मरू द्या तुमच्या मांडीवर, तुमच्या हातानं माझ्या तोंडात पाणी सोडा. का? राजा दशरथाला जे भाग्य मिळालं नाही ते एका वन्य पक्षाला, सगळ्या पक्षामध्ये टाकून दिलेली जात म्हणजे गिधाडाची. त्या गिधाडाच्या जातीच्या तो गृध पक्षी जटायू, त्याला तुमच्या मांडीवर मरण्याचं भाग्य मिळतंय. देवा मला मरू द्या. आणि दशरथजीचं नाव काढलं की रामाचे डोळे भरले. दुसऱ्यांदा राम रडले. राम तिसऱ्यांदा रडले. कुठे? बऱ्याच वर्षापासून राम येणार आहेत. एक वाट पाहणारी भिल्लाची मुलगी होती. तिच्या लग्नासाठी 1000 बकरे मारणार म्हणून तिनं रात्रीतून घर सोडलं. ती म्हटली मी बिना लग्नाची राहिली तर कुठं काय बिघडलं. वनात राहिली आणि तिनं त्या वाटेवरून संत जात होते. तिनं हातानं रस्ता झाडून काढायला लागले. माझ्या ताई दादांनो, पुरुषांनाही सांगेन आणि महिलांनाही सांगेन, कधी जर मठ मंदिरात गेलात ना तर 5 झाडू मारत जा मंदिरामध्ये.
म्हणजे देवाकडचा कचरा, मंदिरातला कचरा बाहेर काढायचा, नाही तर बाहेरचा आतमध्ये घेऊन जात. आतला कचरा बाहेर काढायचा, मंदिराच्या परिसरात स्वच्छता ठेवायची, 4 झाडू मारायचे, काही फरक पडत नाही. झाडू मारण्याचं, मंदिर स्वच्छ करण्याचं, मंदिरातलं निर्माल्य किंवा पालापाचोळा कचरा बाहेर टाकण्याचं पुण्य काय आहे? एक चोर चोरलेलं धन मोजण्यासाठी शिवमंदिरात गेला होता. तिथं खूप अंधार होता, छोटासा दिवा होता. तर त्या दिव्याची वाट पुढे सरकवली त्यानं आणि अंधारात त्याला धन मोजायचंय, पण कचरा होता. त्यानं अंगावरचा शर्ट काढला आणि शर्टचा गोळा करून त्यानं तो कचरा थोडासा बाजूला सारला. कचरा बाजूला सारला, तेच पुण्य त्याचं घडलं. मंदिर स्वच्छ केल्याचं, थोडीशी जागा स्वच्छ केल्याचं पुण्य घडलं, तर देवाला त्याला कुबेरच बनवलं. या देवासारखा देवच नाही. काय केलं? कुबेर बनवलं. कुबेर हे मंदिर झाडण्याचं, देव मठालय, देवतालय स्वच्छ ठेवण्याचं हे पुण्य आहे. पण जीवनामध्ये असली पुण्याची संधी कधी सोडायची नाही. मठ मंदिरात गेला तर तिथे झाडून काढायचं, ते स्वच्छ ठेवायचं, त्याचं पुण्य मिळत असतं. ऐश्वर्यात जगतो माणूस मंदिराची सेवा करणारा. राजा अंबरीशी राजा होता, पण हातानं मंदिर झाडत होता आणि बिना चप्पलचा मंदिरात जात होता. पण पृथ्वीचं राज्य होतं त्याच्याकडे. कितीतरी उदाहरण आहे. म्हणून कधी मंदिरात गेला तर स्वतःच्या हातानं मंदिर झाडायचं. स्वतःचं व्यक्तिगत मंदिर असेल तर पुजारी लावून पूजा नका करू, स्वतः पूजा करा, स्वतः मंदिराची स्वच्छता करा. 1-2 गोष्टी जीवनामध्ये सांभाळायच्या. घरातल्या वयोवृद्ध माणसांची सेवा आपण आपल्या हातानं करायची आणि मंदिराची सेवा, देवघराची सेवा आपण आपल्या हातानं करायची. हे माझं बोलणं तुम्हाला पटावं याच्यासाठी सांगते. बोलण्याकडे लक्ष द्या. माझ्या ताई दादांनो, आपल्या घरातले ज्येष्ठ लोक आणि आपल्या घरातलं देवघर किंवा मंदिर ही आपल्या सगळ्यांच्या जीवनातली खरी श्रीमंती, खरी प्रॉपर्टी, ते खरं धन आहे. आपली तिजोरी असते की नाही, तिजोरी जिथे आपण धन ठेवतो, आपल्या घरातलं पैसे, सोन्याचे दागिने, एक विशिष्ट कपाटातला एक कप्पा असतो किंवा पेटी असते एखादी. तर आपण आपल्या तिजोरीची साफसफाई करण्यासाठी बाहेरची माणसं लावतो का स्वतःच करतो? झोपली नाही ना तुम्ही जागे आहात असं मी गृहीत धरते. मला खरं खरं सांगा, आपण जिथे आपल्या कष्टाचे पैसे ठेवतो असे ठिकाण असतं, पेटी असते किंवा कपाटातला एखादा असा भाग असतो. मंदिरांची सेवा आपल्या हाताने करायची. तशी ती शबरी माय हाताने रस्ता झाडत होते. काय पुण्य झालं त्याचं? गुरुजीने सांगितलं, बेटा तुला देव भेटायला येईल. आणि तेव्हापासून वाट पाहत होते. जय श्रीराम, जय 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 श्रीराम. जाएंगे